हॅलो, मी अनिता. आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे. मी आली आहे एका रेस्टॉरंटमध्ये, सोबत मैत्रिणी देखील आहेत पाठीमागे. तर त्यांना वाटलं मी सेल्फी काढते, पण मी काढत होते व्हिडिओ. पण त्यांच्या समाधानासाठी मी एक सेल्फीसुद्धा काढला. आणि इथं आमची एक मैत्रीण आहे, जिचा वाढदिवस आहे, ती आम्हाला पार्टी देणार आहे. हॉटेलचं नाव आहे केडी रेसिडेन्सी. तर आम्ही इथं रस्त्यावर उभे राहून तिची वाट बघत होतो. जिचा वाढदिवस होता तिचाच अजून अतापत्ता नव्हता. आणि एक मैत्रीण म्हणाली की आली आली, पण तिचा अजूनही पत्ता नव्हता. मग आम्ही फोटो काढला आणि इथं हा फाउंटेन बघून तहानभूक जास्तच वाढली. आणि शेवटी मॅडम आमच्या आल्यात, ज्या होस्ट होत्या पार्टीच्या. आणि बघू शकता किती भाव खात आहेत, कारण त्या झाल्यात 50च्या पण दिसतात 30च्या. आणि आम्ही 40 आणि 50च्या दिसतात 60च्या. तर असं आम्ही आता आतमध्ये शिरलो. अजून 2 मैत्रिणी आम्हाला जॉईन झाल्यात. आणि मस्त आमचा अशा बटरफ्लाय ग्रुपचा हा गेट टुगेदर होता. आणि ह्या आहेत आमच्या ग्रुपच्या लीडर, ज्या किती भाव खात आहेत, कारण त्यांना स्पेशल खुर्ची जी मिळाली होती. आणि मस्त असं इंटिरियर बघत बघत आम्ही इथं ऑर्डर देखील केलं जेवण. आणि मैत्रिणीसाठी काय गिफ्ट आम्ही आला आहे ते शेवटी तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आणि खूप भूक लागली होती, म्हणून आमच्या लीडर बघा कशा बघतायत, जेवणाची वाट बघतायत. आणि शेवटी जेवण देखील आलं. आणि इथं माझ्या चेहऱ्यावर ते स्माईल तर अगदी खूपच होत होती, कारण नवऱ्याला आणि मुलांना घरी सोडून आले होते. काय करायचं ते करा, मी मात्र आज एन्जॉय करणार होते. आणि बघता बघता छान असं मशरूम सूप देखील आलं होतं. तर ह्या सूपवर आम्ही ताव मारला. त्यानंतर व्हेज नॉनव्हेज असं दोघंही आलं. आणि सगळ्यांनी आम्ही त्याच्यावर देखील भरपूर ताव मारला. आणि गोष्टी देखील भरपूर झाल्या. शेवटी वेळ झाली हा पिचकलेला केक कापण्याची. केक कसा का पिचकला यासाठी मोठा व्लॉग नक्की बघा. आणि आता बर्थडे गर्ल छान हसत हसत केक कापत आहे. आणि मग सगळ्यांनी त्यांना एक एक करून केक देखील भरवला होता. पण मला मात्र केक भरवताना खूप खूप जास्त मेहनत करावी लागली, कारण मी इसपार आणि त्या उसपार होत्या, म्हणून थोडंसं उचकून वाचकून आम्ही केक भरवला. आणि त्यानंतर गिफ्ट ओपनिंगची वेळ आली. आणि हा जो बॉक्स आहे ना, ओपन होत नव्हता. खूप त्यांना मेहनत करावी लागली, पण म्हणतात ना, मेहनत का या सबर का फल मिठा होता आहे, तशी गोष्ट आहे. खूप छान असं दिव्यातून जिन निघतो तशी पर्स निघाली. खूप सुंदर अशी पर्स होती, त्यांना खूप आवडली. आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब